आज वाटेगाव येथे डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जन्मदिनाची साजरी होते. यासाठी अभिवादन करण्यासाठी कलेक्टर साहेब उपस्थित झाले आहेत. कलेक्टर साहेब, आज आपण पहिल्यांदा वाटेगावमध्ये येत आहे. डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं लेखणी जगभर प्रसिद्ध आहे. काय भावना आहेत आपल्या? आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या निमित्त या ठिकाणी मी आणि सांगली जिल्ह्याचे SP दोघेही या ठिकाणी उपस्थित झालो. त्यांना मालार्पण करून त्यांची श्रद्धा त्यांच्या ज्ञापन केलेलं आहे आणि फार चांगला महाराष्ट्राच्या साहित्याच्या परंपरा जी संस्कृती आहे त्याला पुढे घेऊन जाण्यासाठी स्वर्गीय जे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहेबांचे जे कॉन्ट्रीब्युशन आहे त्यांची आठवण करून आज या ठिकाणी बरेचसे भक्त जन्म या ठिकाणी आलेला आहे आणि आपल्याला असं दिसून येत आहे ते एक लोकशाहीर कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी चालू आहे. तर त्यांच्या जे भावना होती, त्यांचे जे विश्वास होते, त्याचप्रमाणे महाराष्ट्राला अजून पुढे कसे घेऊन जाता येईल किंवा महाराष्ट्राच्या त्यांची संस्कृतीमध्ये आणि याच्यामध्ये त्यांचे जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते आठवण करून कशी देशाची पूर्ण संस्कृती त्याच्या माध्यमातून कसे अजून प्रगतिशील महाराष्ट्र कसे करता येईल त्याच्याबद्दल आमचे प्रयत्न राहील आणि त्यांना पुन्हा एकदा नमन करून कार्यक्रम अजून यशस्वी हो आणि त्याची प्रार्थना करतो. आपण आपल्या प्रशासनाच्या वतीनं खूप मोठ्या पद्धतीने तयारी केली आहे. कार्यक्रम चांगले आयोजन केलेलं आहे. इथून पुढे कशा पद्धतीने त्यांचे आयोजन असणार आहे पुढच्या वर्षी? नाही, पुढच्या वर्षी अजून म्हणजे आता हे लोकशाहीर यांचं गाव आहे आपल्याला माहिती आहे. तर त्याच्यामध्ये त्यांची श्रद्धा आणि त्या पद्धतीने कसे अजून विकसित करतील आपल्याला माहिती आहे. इकडे बरेचसे कार्यक्रम सुद्धा शासनाने हातात घेतलेले आहे तरी त्यालाही अजून कसे वेग देता येईल त्याचे आम्ही प्रयत्न करणार आहे. बहुचर्चित आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक इथं होणार आहे. काय स्टेटस आहे सध्याचा? नाही, मला वाटतं की त्याच्याबद्दल शासनाच्या फार त्याच्यामध्ये प्रोग्रेस झालेली आहे. ग्रामपंचायतीतर्फे जागा सुद्धा त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि इन प्रिन्सिपल अप्रुव्हल सुद्धा शासनाने दिलेला आहे आणि त्याच्याबद्दलही प्रोग्रेस आता आहे. आता मला वाटतं की येणाऱ्या काळात जे आहे ते माननीय मुख्यमंत्री महोदय आणि ग्रामपंचायत आणि इकडचे सगळे त्यांचे जे स्वप्न आहे ते साकार होतील. थँक्यू.